आज मी आमच्या वर्षाताईच्या हस्ते प्रवेश केलेला आहे। वर्षाताईच्या आणि नानांचा हात मजबूत करण्याचा असा आम्ही एक प्रण घेतलेला आहे। दुसरं म्हणजे आमचा मी 187 कुलाबा विधानसभाचा स्थानिक मी एक राहणारा यंगस्टर आहे, यूथ आहे आणि काळाची इथे गरज आहे की माझ्यासारखा एक यंगस्टर उतरला पाहिजे आणि आमदारकी पण लढलं पाहिजे। कारण आमच्या इथे अत्याचार जो आहे 187 मध्ये आणि गुंडाई भरपूर विषय आहेत। जो गुंडाई आहे इथे आमच्या इथे तुम्ही बघायला गेलं तर 187 मध्ये पोलीस स्टेशनच्या बाजूलाच ड्रग मिळतात। ड्रग्सचा धंदा पोलीस स्टेशनचा बाहेर होतोय, पण आमचे सिनियर इकडचे काय करायला तयार नाहीत, डीसीपी पण काय करायला तयार नाहीत। हे फक्त आणि फक्त राहुल नार्वेकरजींच्या इन्स्ट्रक्शनवर काम करतायत, कारण हे स्पीकर पण आहे। तर आता आम्हाला कळत नाही की आम्ही इथे शांतताने राहायचं कसं, आणि हे आल्यानंतर इकडचा पूर्ण जे माहोल आहे ते डिस्टर्ब झालं या 5 वर्षात। तर हा परत सुंदर बनवायसाठी आम्ही हा एक प्रण घेतलाय, मी घेतलाय, माझ्यासोबत माझे हजारोच्या तादातनी यंगस्टर्स जोडलेले आहेत आणि माझी खूप चांगली टीम आहे, म्हणून आम्ही चांगलं काम करायचं ठरवलेलं आहे। आणि आता आमच्या गाडीचा जो रिव्हर्स गिअर आहे तो तुटलेला आहे, आम्ही पुढेच बघतोय। ते काही चांगलं केलं असं त्यांनी तर मी चांगलं बोललो असतो, चांगलं केलं नाही म्हणून आज मला वाईट बोलावं लागतं। वाटत असेल ते झोपत असतील, पण तुम्हाला दिसते तुम्ही डिसिजन घेतलाय का की वन साइडच बोलणार नाही। पण आमची लोक स्पेशली मी बघतोय काँग्रेस, आज मी प्रवेश घेतलाय पण मी बघतोय काँग्रेसची लोक खूप मेहनत करतात, सगळेच भांडतात त्यांच्या विरोधात। चांगलं केलं असतं तरी ही वेळ आली नसती। आम्ही पत्रव्यवहार करतोय आणि आम्ही करत राहणार, आणि जिथपर्यंत हे थांबणार नाही आम्ही लढणार। तुम्ही मुश्किल नाही, ना मुश्किल काहीच नाही, ते सक्षमच नाही। ते लोकांचं त्यांनी विचार केला असेल तर आज या गोष्टी घडल्या नसेल। आणि तुम्ही बघा, हा एक विषय नाही, बंदराचा विषय आहे। हा बंदर पण बंद केला जातोय, सगळं लोकांना उचलून बाहेर टाकायचं काम चालू आहे बिल्डरांबरोबर। हे त्यांचं साठगाठ आहे कशासाठी? तुम्ही लोकांसाठी जिंकून आलात, लोकांनी जिंकून तुम्हाला दिलं कशासाठी? त्याच्यामध्ये आम्ही काही पावलं उचलली नाहीत, पण हा विषय आपण जरूर पुढे घेणार। पण एवढं मला माहिती आहे की मुकेश मिल हा फक्त नार्वेकरजीच्या वाढदिवसासाठी एक चांगला वापर होतो, त्यांना बाकी काय कोणाचा काय फरक पडत नाही। ते त्याच्यावर आम्ही ऑलरेडी काम करतोय, त्याच्यावर आम्ही आंदोलन पण घेतलं आहे। त्याच्यासाठी आम्ही हा ॲक्च्युली केंद्राचा विषय आहे, हा स्टेटचा विषय नाही आहे। तर आम्ही त्याच्यावर पण काम करतोय, मदत करतोय आम्ही कोळी लोकांना, सपोर्टमध्येच आहे। आणि आम्ही राहिलोय, आता पण आम्ही आंदोलन छेडलेलं गेल्या महिन्यात। आता आम्ही पुढे आता बसून 2 दिवसात त्याचं प्लॅनिंग करणार आहोत आणि आम्ही त्याच्यात आमची भूमिका खूप स्पष्ट आम्ही तुमच्यासमोर आम्ही मांडणार 2 दिवसात। माझं विजन आहे लोकांसाठी एज्युकेशन। इथे एज्युकेशनच्या नावाने काहीच नाही, जे काही आहे आमच्या विधानसभाच्या बाहेर जावं लागतं आम्हाला, गिरगावच्या पुढे। BMCचे स्कूलची हालत व्यवस्थित नाही, स्पोर्ट्सच्या नावाला आमच्या इथे काय नाही, विमेन आणि चाइल्ड वेलफेअरमध्ये काय नाही। फक्त आणि फक्त स्लम कसं उद्ध्वस्त करून बिल्डिंग बांधायचे, पैसा कमवायचं, आणि पाणी माफिया ही दादागिरी 50 ते 60 लाख रुपये महिन्याला लोकांकडनं घेतलं जात आहे, पण त्याचं काय होतं आम्हाला अजून काहीच माहिती नाही। केलेली आहे तिकडच्या 3 तुम्ही बघितलं तर स्थानिक ज्या स्कूल्स आहेत, सेंट अँन्स, कॅम्पियन स्कूल आणि अजून एक स्कूल, त्यांची पण जबाबदारी त्याच्यामध्ये येतं, त्या बॅक गार्डनसाठी ज्याला आपण म्हणतो। आम्ही तिथे लहानाचे मोठे झालो आहे, मी स्वतः कॅम्पियनमध्ये राहिलो आहे आणि तिथे शिकलो आहे, पण हे जबाबदारी घ्यायला तयार नाहीत, म्हणून तो थोडंसं तिथे अडथळा येतोय। पण हा विषय पण आम्ही खूप लवकर आपल्या हातात घेणार आहोत। ते सगळेच मुद्दे इम्पॉर्टंट आहेत, हा असा एक विषय असं इम्पॉर्टंट नाही। कारण काही लोकांसाठी पाणी आहे, काही लोकांसाठी हे स्मार्ट मीटरचा प्रॉब्लेम आहे, काही लोकांसाठी गटराचा प्रॉब्लेम आहे, काही लोकांना पाणी मिळते, काही लोकांना मिळत नाही। तर भरपूर विषय असं आपण एक विषयाला इम्पॉर्टन्स देऊ नाही शकत। माझ्यासाठी सगळेच विषय इम्पॉर्टंट है, पक्ष इसलिए क्योंकि यहाँ पे सबको संधि मिलती है, बात करने का एक मौका मिलता है, अपना व्यू पॉइंट रखने का मौका मिलता है।
और यहाँ मुझे नहीं लगता भेदभाव होता है या आपको दबा के रखा जाता है या डरा के रखा जाता है। आपके पास एक फ्री विल है, आप अपने ओपिनियंस और सबका साथ यहाँ अच्छा। मुझे लगता है काँग्रेस की वर्किंग स्टाईल बहुत अच्छी आहे। आमच्या इथे अवस्था खराब आहे, इथे प्रायव्हेट स्कूलची हालत बघा तुम्ही, फीस माफ करायला तयार नाही, फीस केवढे आहेत। मग आमच्या गरिबांसाठी काही एक चांगलं नियोजन, इकडच्या स्थानिक लोकांसाठी एक चांगलं BMCचं स्कूल आपण उभारू शकतो की नाही, स्पोर्ट्ससाठी काय करू शकतो की नाही, आता त्याच्यावर आपल्याला काम करावं लागेल। म्हणून मी माझं एक व्यक्तिगत मत मी पुढे मांडून म्हणून असा पार्टी मी काँग्रेस पार्टीला जॉईन केला, जिथे मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टींवर मी काम करू शकतो। मी स्वतः शिकलेलो आहे, मी सक्षम आहे, मला लोकांची भरपूर प्रेम आहे, इकडच्या लोकांनी मला, स्थानिक लोकांनी खूप प्रेम दिलं आहे, म्हणून मी त्यांच्यासाठी मन लावून काम करणार आहे। बदलावची गरज आहे आणि तुमच्याच लोकांच्याच इच्छेने मी उतरलो, म्हणून सगळ्यांनी मला साथ द्यावा, आशीर्वाद माझ्यावर ठेवावा अशीच माझी अपेक्षा आहे।